जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 18 मार्चला होणार असताना राजकीय चर्चांना वेग आलाय। अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश्वरी रणधीर नाईक यांची गटनेतेपदी निवड केली आहे। निवडीबाबतची नोंदणी करण्यासाठी गेल्या 2-3 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत, मात्र निवडीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे। जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे, त्यामुळे ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केलाय। जगताप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदाची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व सदस्य आणि पदाधिकारी 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते, मात्र प्रशासनाकडून तांत्रिक चूक काढण्यात आली। सांगितलेली चूक दुरुस्त करून पुन्हा नव्याने शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आला, मात्र पुन्हा त्यामध्ये चूक काढण्यात आली। सर्व सदस्य पदाधिकारी दिवसभर टाटकळत बसले होते। गट स्थापन न करताच जिल्हाधिकारी निघून गेले, याचा आम्ही निषेध करतो। कोणाच्या तरी दबावाखाली काम न करता कायद्याच्या चौकटीत जे बसतं याचं पालन जिल्हाधिकाऱ्यांनी करावं अशी मागणी केली आहे। प्रशासनावर कोणाचा तरी दबाव असल्यानेच गटनेत्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात नाही, मात्र हे योग्य नाही। जिल्हाधिकारी यांनी न्यायाची भूमिका घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले सदस्य गटनोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी काकडे यांच्याकडे गेले होते। गटनोंदणी करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांची तपासणी करताना सावित्री रवी पाटील आणि अन्य एका नावामध्ये त्रुटी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं, त्यामुळे त्यांनी अर्ज पुन्हा बदलून आणण्यासाठी पुन्हा वेळ दिली असल्याचं समजतंय।